महाविकास आघाडीचं जागावाटप घोषित झालेलं नसतानाच उद्धव ठाकरे गटाची लोकसभा 17 उमेदवारांची यादी जाहीर। यादीमध्ये चंद्रहार पाटील, अनंत गीते, विनायक राऊत, संजय दिना पाटील, अरविंद सावंत, अमोल कीर्तिकर, अनिल देसाई यांची नावं। ठाकरे गटाला 22 जागा मिळणार असल्याची माहिती। 17 उमेदवारांची यादी ठाकरे गटाकडून जाहीर। मात्र पालघर, कल्याण, हिंगोली, जळगाव आणि उत्तर मुंबईतील जागांबाबत सस्पेन्स कायम। 2 दिवसांमध्ये या जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार राऊतांची माहिती। शिवसेना ठाकरे गटानं सांगलीच्या जागेची जरी घोषणा केली असली तरी काँग्रेस अजूनही त्या जागेवर ठाम। काँग्रेसच्या पुढील यादीमध्ये सांगली, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी या 3ही जागांचा समावेश असणार। आता सांगलीच्या जागेचा विषय संपलाय। खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया। अखेर माझ्याच गळ्यामध्ये सांगली लोकसभेच्या उमेदवारीची माळ पडली। विशाल पाटील आणि इतर काँग्रेस नेते मला पाठिंबा देतील। चंद्रहार पाटलांकडून विश्वास व्यक्त, तर सांगलीचा विकास करण्यात संजय काका अपयशी, पाटलांचं वक्तव्य। निष्ठावंत असल्यानं उमेदवारी मिळाली। याआधी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले, आता लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करायची संधी मिळाली आहे। नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, तो अबाधित राहील। राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया। मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, तर वायव्यमधून अमोल कीर्तिकर, मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाईंना ठाकरे गटाचं तिकीट जाहीर। सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विद्यमान खासदार विनायक राऊत, ठाण्यातून राजन विचारे, रायगडमधून अनंत गीतेंना ठाकरे गटाकडून संधी। सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा असला तरी ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी, तर हिंगोलीतून नागेश पाटील आष्टेकर, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना तिकीट। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर चंद्रकांत खैरे भाऊ प्रामाणिक राहिलो म्हणून तिकीट मिळालं। मी जिंकणारच, चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केला विश्वास। उस्मानाबादमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीमधून भाऊसाहेब वागचौरे, तर नाशिकमधून राजाभाऊ वाजे आणि परभणीतून संजय जाधवांना महाविकास आघाडीचं तिकीट जाहीर। बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर, यवतमाळमधून संजय देशमुख, तर मावळमधून संजोग वाघेरे पाटील यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर। उद्धव ठाकरेंनी दाखवलेला विश्वास सार्थ करणार, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढत देईन आणि जिंकून दाखवेन, बुलढाण्याचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी व्यक्त केला विश्वास। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये संजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर। उमेदवारी जाहीर होताच पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून देशमुखांचं अभिनंदन, देशमुखांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष। सर्वांची मतं जाणून घेऊन उमेदवारी जाहीर, निवडणुकीसाठी मी इच्छुक होतो पण पक्ष बळकट करणं महत्त्वाचं। अंबादास दानवेंना उमेदवारी जाहीर न झाल्यानंतर दानवेंची प्रतिक्रिया। चंद्रकांत खैरेंचा नाही, पक्षाचा प्रचार करणार, कुणाचाही वैयक्तिक प्रचार करणार नाही, अंबादास दानवेंचं वक्तव्य। अंबादास दानवेंनी उमेदवारी मागितल्यास जरूर विचार करू, शिंदे गटाची थेट ऑफर। खैरेंच्या उमेदवारीनंतर दानवे नाराज। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेमधील 5 ते 6 विद्यमान खासदारांचा सर्व्हे निगेटिव्ह। हेमंत गोडसे, भावना गवळी, हेमंत पाटील आणि कृपाल तुमाने यांची उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा। पालघर लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून अजूनही सस्पेन्स कायम। काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांनी संजय राऊतांची घेतली भेट। भेटीनंतर शिंगडांचं नाव चर्चेत। आता तो सामना राहिला नाही, बाळासाहेब ठाकरे उमेदवारांच्या नावाची घोषणा सामनातून करायचे। मात्र आता सिल्वर ओकचा भोंगा आणि 10 जनपदचा पगारी नोकर उमेदवारांची यादी टाकतो। ठाकरे गटाच्या यादीवर भाजप आमदार नितेश राणेंची टीका। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून संजय निरुपम यांचं बंडाचं निशाण, आठवडाभर वाट पाहणार, सर्व पर्याय खुले असल्याचा इशारा। काँग्रेसला श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे। संजय निरुपम यांचा पटोले आणि ठाकरेंवर हल्लाबोल। ठाकरेंना काँग्रेसची गरज नाही असंच दिसतंय, निरुपम यांचा हल्लाबोल।
मुंबईमधल्या 6 पैकी 5 जागा ठाकरे गटानं घेतल्या, केवळ 1 जागा काँग्रेसला खैरात म्हणून दिली, संजय निरुपम यांची टीका. रश्मी बर्वेंच्या एबी फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर त्यांच्या पतीचं नाव. बर्वेंचा अर्ज बाद झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून श्यामकुमार बर्वेंचं नाव. महाराष्ट्रामध्ये भाजप 19,000 कॉर्नर सभा घेणार. प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये 50 ते 60 छोट्या सभांचं नियोजन. विकसित भारत, श्रीराम मंदिर, CAA, कलम 370 यासह स्थानिक घटकांचा विषय मांडणार. सहानुभूतीच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याच्या मुनगंटीवारांच्या आरोपाला जाहीर सभेमध्ये उत्तर देणार काँग्रेस उमेदवार. प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवारांची फेसबुक पोस्ट चर्चेत. सुनेत्रा पवार यांनी फेसबुकवर अजित पवारांची केली श्रीकृष्णाशी तुलना. आपण सारेजण दादांचे भाऊ आहोत. श्रीकृष्णाच्या विरोधात सारी भावकी होती, पण जिंकला तो कृष्णच. सुनेत्रा पवारांची पोस्ट. AMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी 4 किंवा 5 एप्रिलला सोलापुरामध्ये येण्याची शक्यता. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओवैसी सोलापुरात येणार असल्याची माहिती. रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांची पुन्हा हायकोर्टात धाव. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नोटीसला आव्हान. राजकीय आकसापोटी कारवाई केली जात असल्याचा याचिकेत बर्वे यांचा आरोप. प्रकाश आंबेडकर यांनी काल मध्यरात्री घेतली मनोज जरांगे यांची भेट. दोघांमध्ये तासभर चर्चा. प्रकाश आंबेडकर रात्री 12 वाजता अंतरवली सराटीमध्ये झाले होते दाखल. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा झाल्याची प्रकाश आंबेडकरांची माहिती. नागपूरचे काँग्रेस लोकसभा निवडणूक उमेदवार विकास ठाकरेंच्या संपत्तीत 4.5 वर्षात 63% वाढ. उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक प्रतिज्ञापत्रात आमदार ठाकरे यांची माहिती. अजित पवार सारख्या मोठ्या नेत्याला आणि त्याच्या पक्षाला उमेदवार आयात करायला लागतो म्हणजे हा शरद पवार पक्षाचा विजय. अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवार, आढळराव पाटील यांनी टीका केल्यानंतर कोल्हेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके अहमदनगर लोकसभा मतदारसंघात जनसंवाद यात्रा काढणार. 1 एप्रिलपासून मोहटादेवी गडापासून या यात्रेला सुरुवात होणार. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून लंके लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू करणार. महादेव जानकरांच्या उमेदवारीनं महायुतीमधील कार्यकर्ते अस्वस्थ. शिवसेना चिन्हावर निवडणूक लढवण्याची शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. सक्षम उमेदवार असताना जानकर कशासाठी? शिवसेना आणि भाजपमधील पदाधिकाऱ्यांचा सवाल. भाजपचे सांगली लोकसभेचे उमेदवार आणि खासदार संजय काका पाटील यांचं विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांना आव्हान. दोघांनी एकदा निवडणूक आजमावावी. लोक निश्चितपणे दूध का दूध आणि पाणी का पाणी करतील. संजय काका पाटील यांचं वक्तव्य. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील तिकीट कापलं गेल्यानं नाराज. त्यांच्या या नाराजीनंतर त्यांच्या पत्नी संपदा पाटील या ठाकरे गटाचे उमेदवार असल्याची चर्चा. मात्र उद्धव ठाकरे गटानं केला इन्कार. भंडाऱ्यामधील नाराज भाजप जिल्हा महामंत्री संजय कुंभलकर यांचा राजीनामा. भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांना उमेदवारी न देता विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी जाहीर केल्यानं नाराज. BSPच्या तिकिटावर भाजपला देणार आवाहन. नागपूरमध्ये सुनील केदार यांना मोठा धक्का. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. लोकसभा निवडणुकीच्या आधी पुण्यातले सर्व उमेदवार वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र. मोहोळ, धंगेकर, वसंत मोरे उपस्थित. 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी केलेल्या विकासाच्या झंझावातावर निवडून येणार. महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंनी व्यक्त केला विश्वास. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.